मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विधानसभा के आखिरी सप्ताह प्रस्ताव पर जवाब दिया। इस दौरान मुख्यमंत्री ने अंधविश्वास, कानून व्यवस्था सहित ड्रग्स के मुद्दे पर सरकार का पक्ष रखा। मुख्यमंत्री ने अंधश्रद्धा पर तंज कसते हुए कहा कि अगर समस्याएं जादू टोने से हल होती तो हम ड्रोन के बजाय नींबू और मिर्च से युद्ध लड़ते। इसी के साथ मुख्यमंत्री ने राज्य में अपराध कम होने सहित रोहित पवार द्वारा कर्नाटक में एफआईआर दर्ज करवाने पर भी स्थिति स्पष्ट की। या प्रकरणाची संपूर्ण पाळंमुळं करून या व्यक्तीला अशा पद्धतीनं आपल्याला दंडित करायचं आहे की अशा पद्धतीनं वागणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी जरब बसली पाहिजे। आणि म्हणून आज खरं तर या प्रकरणाने आपण नेमके कुठे जातो याचा देखील विचार करण्याची वेळ आली आहे। आपण नेहमी असं म्हणतो आत्मविश्वास असावा पण अति आत्मविश्वास असू नये। तसंच आपण सगळे श्रद्धा मानणारे लोक आहोत, आपण अश्रद्ध लोक नाही आहोत। पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप छोटी लाईन आहे आणि ती लाईन ज्यावेळेस व्हायलेट होते त्यावेळी काय परिस्थिती होते ते या प्रकरणाने आपण बघितलेलं आहे। खुनाचे गुन्हे 89 ने कमी, दुखापत 1291 ने कमी, विनयभंग 468 ने कमी, डकैती 36 ने कमी, रॉबरी 1146 ने कमी, चोरी 9427 ने कमी, फसवणूक 222 ने कमी, खुनाचा प्रयत्न याच्यामध्ये मात्र 17 ने वाढ आहे। बाकी जे मेजर हेड्स आहेत या सगळ्या हेड्समध्ये या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये घट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। विशेषतः अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये ते उघडकीस येण्यात वाढ झालेली आहे आणि अंमली पदार्थांचे गुन्हे उघडकीस येण्यामध्ये लक्षणीय वाढ ही झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। हा जो काही झिरो एफआयआर आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही, इट इज इल्लीगल। याचं कारण झिरो एफआयआरच्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टीम एफआयआर करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टीमला झिरो एफआयआर करता येतो। पण हे कर्नाटकने राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट चाललेलं नाही, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन डिरेल करण्यात येत आहे, कुठल्या तरी दबावाखाली इन्व्हेस्टिगेशन चाललंय। अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केलाय। अन्यथा तुमच्या मनात शंका ठेवू नका, आकाश पाताळ एक करू पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार।